मिरज पंचायत समिती अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांचे सर्वात मोठे हप्ते असल्याने नगर ग्रामसेवकावर कारवाई होत नाही. सदस्य राजेंद्र माळी यांचा मासिक सभेत गंभीर आरोप. आज मिरज पंचायत समिती मासिक सभा मोठी वादग्रस्त ठरली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सर्वात मोठं पाकीट हप्ता असल्याने ग्रामसेवकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप राजेंद्र माळी यांनी केला आहे. हा गंभीर आरोप करून त्यांनी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ग्रामसेवकांच्या तक्रारीचा ढीग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पडून एकावर ही कारवाई होत नाही. सोनी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचं नोटीस काढली होती. पैसे देऊन ते प्रकरण दाबण्यात आलं. त्यानंतर राजेंद्र माळी यांनी ज्या सेवकाविरोधात तक्रार केली त्याच्यावर कारवाई न करता त्याला आर्थिक व्यवहार करून प्रमोशन दिलं असा आरोप केला आहे. आज मासिक सभेमध्ये सर्व सदस्य ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारावर आक्रमक झाले होते. ग्रामसेवक प्रशासकीय कामाचे कारण सांगून स्वतःची कामं करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि यामुळे ग्रामपंचायतमध्ये थंब मशीन बसवण्याची मागणी विनायक जाधव यांनी केली. शेतकऱ्यांना 266 रुपयांचे युरिया खरेदीसाठी कृषी दुकानदारांनी लिंकिंग करण्याचे बंधनकारक केले आहे. 250 रुपयाचा युरिया खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याला गरज नसताना 2500 रुपये किमतीची अनावश्यक औषधे माथी मारली जात असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रावर कारवाई करावी अशी मागणी गटनेते विष्णुपंत पाटील यांनी केली आहे. जाधव, भारतीय जनता पार्टी कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य. आज आमच्या मिरज पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये प्रशासन काळातील म्हणजे गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातील जी 64 गावं आहेत त्या 64 गावामध्ये दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. 30 कामं परत दाखवण्यात तिथे आलेले आहेत. असे सर्व माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्या संदर्भात अनुसरून मी आज मासिक मीटिंगमध्ये ताबडतोब येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्रामसेवकांची मीटिंग बोलवा आणि मागच्या 5 वर्षात जिथं प्रत्येक गावामध्ये दलित वस्तीचा फंड कुठे खर्च झाला आहे, किती कामं झाल्यात, किती कामं झाली नाहीत याचा सविस्तर अहवाल घेऊन मीटिंग त्या ठिकाणी बोलवा अशी मी मागणी केली आहे. आणि आदरणीय सभापती महोदय असतील आणि BDO साहेब असतील त्यांनी ताबडतोब माझ्या या विषयाची दखल घेऊन येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्राममुखियांची मीटिंग बोलवण्याचं ठरवलं आहे. वास्तविक पाहता गेल्या 4 वर्षात प्रशासन काळ असल्यामुळे बऱ्याच ग्रामसेवकांच्या तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत. म्हणजे तक्रार वेळेवर हजर नसणे, उगाचच सांगणे पंचायत समितीत जातोय, इथं विषय आहे, जिल्हा परिषदला विषय आहे, त्या ठिकाणी ते हजर नसतात. आपल्या व्यक्तिगत कामासाठी जायचं आणि खापर फोडायचं माझ्या ग्रामपंचायतीचं काम आहे म्हणून अशी गोष्ट चालणार नाही. मी सभागृहाच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीने अशी विनंती BDO साहेबांना आणि सभापतींना केली आहे की ग्रामसेवकाचं सुद्धा बायोमेट्रिक झालं पाहिजे. त्यांनी आलेलं थंब झाला पाहिजे, गेल्यानंतर थंब झाला पाहिजे आणि ज्या दिवशी कामानिमित्त बाहेर जातात त्या दिवशी हालचाल रजिस्टरमध्ये नोंद झाली पाहिजे. बाबा माझं अमुक पंचायत समिती हे काम आहे आणि मी या ठिकाणी चाललेलं आहे, माझं जिल्हा परिषदला काम आहे, मी या ठिकाणी चाललेलं आहे. गैरकारभार कुठल्याही ग्रामसेवकाचा आम्ही सर्व सदस्य खपवून घेणार नाहीत आणि त्या बाबतीत आम्ही सगळे सदस्यांचं एकमत आहे. राज्य शासनाचे कर्मी असतील, केंद्र शासनाचे सदस्य हे असतील, कर्मचारी असतील, माझी त्यांना विनंती आहे तुमची संघटना तुमच्या संघटने म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला जे काही गर्दीपूर होत असेल त्या टायमाला तुम्ही संघटनेचा जरूर वापर करा. परंतु आमची मागणी अशी आहे संघटनेच्या नावाखाली विनाकारण कुणाला दबाव आणणं अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टीसाठी तुमच्या संघटनेबरोबर आम्ही राहणार आहोत. पण जर विनाकारण काही तर बोगस झाले असेल तर त्या ठिकाणी चौकशी चालू असेल आणि संघटनेचं नाव घेऊन संघटनेला बी बदनाम करू नका आणि संघटना तुमच्यापुरती मर्यादित राहते. पण संघटनेचा वापर करून कोणी चुकीचं कारभार करत असेल त्याचा आम्ही कोणी सदस्य समर्थन करणार नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.